आई मृत पावलेल्या त्या 50 दिवसाच्या बाळासारखी आपल्या समाजाची अवस्था झाली. कोण सांगेल या समाजाला? बुद्ध कोण सांगेल या समाजाला? बुद्ध धम्माचं तत्वज्ञान कोण सांगेल? हा नवखा बौद्ध समाज आहे. मग या बौद्ध समाजामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं ही सर्वात मोठी जबाबदारी होती बांधवांनो, सर्वात मोठी जबाबदारी. संपूर्ण विश्वाला सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश देणारे विश्व शांतीदूत महाकारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध यांना त्रिवार अभिवादन करतो. तथागतांनी समग्र मानवजातीच्या दुःखमुक्तीसाठी उपदेशिलेला महान सद्धम्म तथा या सद्धम्माचा अविरतपणे प्रचार आणि प्रसार करणारा तथागतांद्वारा स्थापित सदा पूजनीय भिक्खू संघ, या पूजनीय भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या अथांग, अमर्याद, असीमित त्याग प्रभावामुळे या भारतभूमीला बुद्धभूमीचे रूप पुन्हा एकदा प्राप्त झालं, असे बौद्ध धम्माचे पुनरुद्धारक, तुम्हा आम्हा सर्वांचे उद्धार करते, प्रज्ञासूर्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या रक्तापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी पुणे या ऐतिहासिक शहरामध्ये संपन्न होत असलेल्या या 13व्या बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्ताने या धम्मदेसना विचार मंचावरती उपस्थित पूजनीय भिक्खू संघ, या भिक्खू संघामध्ये वरिष्ठ असलेले आमचे प्रेरणास्थान पूजनीय भदंत डॉक्टर इंदवंशजी महाथेरो, इतर सर्व भिक्खूगण, पूजनीय भिक्खू संघ आणि आपण सर्व धम्म उपासक, धम्म उपासिका, लहान बालक आणि बालिकांनो, धम्मदेसनेला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम भिक्खू संघाच्या वतीने आपल्या सर्वांप्रती मी अनंत मंगल कामना, मंगल आशीष अर्पण करतो. 13वी धम्म परिषद आज संपन्न होत आहे. मी मगाशी म्हणालो की एक तप पूर्ण झाला. बुद्धघोष भंतेजीला या 13व्या धम्म परिषदेपर्यंत एक तप पूर्ण करावा लागला. त्यांनी मगाशी उल्लेख केला, भदंत आनंद कौशलायन यांच्या जयंतीच्या निमित्ताने मागील 12 वर्षांपासून या धम्म परिषदेचं सातत्याने या पुणे शहरामध्ये आयोजन केलं जात आहे. या धम्म परिषदेला मूर्त स्वरूप देण्यासाठी ज्या ज्या उपासकांनी, उपासिकांनी, दानदायक दायिकांनी पूजनीय भंतेजींना दान पुण्य करून सहकार्य केलं, नक्कीच आपण सर्वच अभिनंदनास पात्र आहात. आपल्या सर्वांप्रती मंगल मैत्री अर्पण करतो. आमचे अतिशय जुने मित्र आहेत बघा, आताच त्यांनी सांगितलं, पूजनीय भंते बुद्धघोषजी आम्ही अगदी लहानपणापासून मुळाव्याला पूजनीय भदंत प्राचार्य खेमदम्मोजी महाथेरो यांच्या मार्गदर्शनामध्ये आमचं शालेय शिक्षण पूर्ण झालं. 12वी पर्यंत आम्ही शिक्षण सोबतच घेतलं. 12वी झाल्यानंतर पुढे ग्रॅज्युएशनला आम्ही तिथेच घेतले ॲडमिशन. त्यानंतर मात्र भंतेजी पुण्याला आले. पुण्याला येऊन त्यांनी अतिशय खूप मोठं असं छानपैकी धम्म कार्य या ठिकाणी सुरुवात केलं आणि या धम्म कार्याला आता बघा एवढं चांगलं फल प्राप्त झालेलं आहे. नक्कीच आपण सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजून भंतेजींचा सन्मान आणि सत्कार करायला पाहिजे. बेडसे लेणीच्या पायथ्याशी पूजनीय भंतेजींनी 2 एकर जागा विकत घेतली. हे साधं सोपं नाही आहे बघा. एक बौद्ध भिक्षू पुण्यासारख्या शहरामध्ये येऊन धम्म कार्य किती जोमाने करू शकतो हे याचं मूर्तिमंत उदाहरण आहे. बुद्धघोष भंतेजी पुण्याला येतात,
इथे येऊन स्वतःला स्टँड करण्यासाठी धडपड करतात, प्रयत्न करतात, तुम्हा सर्वांमध्ये उठतात, बसतात, तुम्हाला धम्माची देशना देतात, तुम्हाला दान करण्यासाठी, धम्म कार्य करण्यासाठी तुम्हाला प्रेरित करतात. आणि तुमच्याच बघा सर्वांच्या सहकार्याने, दान पुण्याने आज पूजनीय भंतेजींनी त्या ऐतिहासिक बेडसे लेणीच्या पायथ्याशी 2 एकर जागा विकत घेतलेली आहे. एक बौद्ध भिक्षू काय करू शकतो, मला वाटतं याच्यापेक्षा दुसरं कोणतं उदाहरण तुम्हाला देऊ. 2 एकर जागा विकत घेतलेली आहे. आता सध्या जागा तर आलेली आहे, आणखीन खूप मोठं धम्म कार्य करायचं आहे. ज्यांनी दान केलं त्यांनी असं नका समजू आता बस झालं, दान केलं बा आता झालं आपलं. नाहीये, आता दान करत राहायचंय पुन्हा पुन्हा. भंतेजींचा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. त्यांनी तो प्रोजेक्ट आम्हाला सांगितला. तो प्रोजेक्ट नक्कीच या भूमीमध्ये पूर्ण होईल आणि मला तरी अपेक्षा आहे आणि ठाम विश्वास आहे तुम्ही सर्व मोठ्या जोमाने भंतेजीला सहकार्य करणार आहात. लवकरात लवकर भंतेजींचा धम्म कार्याच्या संबंधित तो जो काही प्रोजेक्ट आहे तो पूर्ण हो, अशा प्रकारची मंगल मैत्री मी या ठिकाणी अर्पण करतो. उपस्थितांनो, आज आपण या धम्म परिषदेच्या निमित्ताने या ठिकाणी जमलेले आहोत. आपण सर्व फार पुण्यवान आहात. मी आपल्या सर्वांना पुण्यवान यासाठी म्हणतो की आज या भारत देशामध्ये, की ज्या भारत देशाला संपूर्ण जगातले लोक बुद्ध भूमी म्हणून असं हात जोडतात, त्या बुद्ध भूमीमध्ये आपला जन्म झाला. त्यातल्या त्यात बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजामध्ये आपला जन्म झाला. त्या बाबासाहेबांचा डीएनए आपल्यामध्ये आहे की नाही? आपल्या रक्तामध्ये बाबासाहेबांचा डीएनए आहे ना. किती आपण पुण्यवान लोक आहोत. एकतर बुद्धभूमीमध्ये आपण जन्म घेतला, बाबासाहेब आंबेडकरांच्या समाजात जन्म घेतला, त्या बाबासाहेबांचा डीएनए आपल्यामध्ये आहे. त्यातल्या त्यात एक बौद्ध म्हणून स्वाभिमानानं जीवन जगतोय आपण. ही काही साधी सोपी गोष्ट नाही आहे, ही आपली श्रीमंती आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वचे सर्व खूप पुण्यवान आहात. तुमच्यासारखं पुण्यवान या भारतामध्ये दुसरं कोणीच नाहीये. एवढे तुम्ही पुण्यवान आहात बघा. या पुण्याची जाणीव ठेवा. काय त्या महामानवाने आपलं बदलवलं सर्व. आज 67 वर्ष पूर्ण झाली आपल्या सर्वांना बौद्ध म्हणून. तो ऐतिहासिक दिन की ज्या तारखेला 14 ऑक्टोबर 1956 की ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः बौद्ध धम्माची दीक्षा घेतली, आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं, या भारतामध्ये बुद्ध धम्माचं पुनर्जीवन केलं. काय ते बाबासाहेब श्रद्धावान होते हो. जर श्रद्धेच्या बाबतीमध्ये जर उदाहरण द्यायचं झालं तर मी नेहमी बाबासाहेबांचंच उदाहरण देतो. काय बाबासाहेबांची श्रद्धा बुद्ध धम्म संघावर. एक उदाहरण तुम्हाला सांगतो, तुमच्या लक्षात येईल की आपली श्रद्धा कशी असावी बुद्धांवरती, बुद्ध धम्म संघावरती आपली श्रद्धा कशी असावी, हे बाबासाहेबांच्या जीवनातील एका उदाहरणावरून तुमच्या लक्षात येईल. किती श्रद्धावान बाबासाहेब होते. तो धम्मदीक्षेचा सोहळा पार पाडला आणि त्यानंतर बघा बाबासाहेब आंबेडकर काठमांडूला गेले होते. नेपाळची राजधानी काठमांडू. तिथे जागतिक धम्म कौन्सिल संपन्न झाली. त्या परिषदेमध्ये बाबासाहेब आंबेडकर गेले. तर काठमांडूला गेल्यानंतर त्या काठमांडूच्या द नेपाळ टाइम्स मध्ये एक बातमी छापण्यात आली होती. ती बातमी अशी होती की बौद्ध धम्माचा स्वीकार करणारे बाबासाहेब पशुपतीनाथाचं दर्शन घेणार, पुढे प्रश्नार्थक चिन्ह. काठमांडूला पशुपतीनाथाचं हिंदूंचं मंदिर आहे. आमचे लोक बुद्ध गया टूरला जातात तर काठमांडूच करतात. भंतेजी काठमांडूला जाणार आहे का? नाही म्हणतो आम्ही काठमांडूला नाही जाणार, पण बुद्ध गेला जाणार. मग काय कामाचं म्हणतात. जे डोक्यात घुसलं काठमांडू, बाबासाहेब काठमांडूला गेले होते ना, तर आम्ही पण जाणार काठमांडू. नाही गेले की आता कोणाशी भांडू म्हणतात. मग काठमांडूच पाहिजे म्हणतात. बाबा आम्ही काठमांडूला जात नाही. बाबासाहेब आंबेडकर काठमांडूला गेले. त्या द नेपाळ टाइम्स मध्ये बातमी छापण्यात आली की बौद्ध धम्माचा स्वीकार करणारे बाबासाहेब पशुपतीनाथाचं दर्शन घेणार, पुढे प्रश्नार्थक चिन्ह. तर अगदी दुसऱ्या दिवशी रेस्ट हाऊसला सगळी पत्रकार मंडळी जमली आणि बाबासाहेबांना घेरतात. बाबासाहेबांना प्रश्न विचारतात की बाबासाहेब तुमच्याबद्दल बातमी आलेली आहे की तुम्ही पशुपतीनाथांचं दर्शन घेणार का? तेव्हा बघा बाबासाहेब आंबेडकर त्यांच्यासोबत शारदा कबीर सुद्धा होत्या, म्हणजे माई, त्यानंतर बाळू कबीर सुद्धा होते.
त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर त्या पत्रकारांना ठासून सांगतात, विश्वासानं सांगतात, गॅरंटेड सांगतात की नाही, हे चुकीचं आहे, हे पूर्णपणे चुकीचं आहे. माझ्या जीवनामध्ये बुद्धाशिवाय, धम्माशिवाय आणि संघाशिवाय दुसरं कोणतं शरणस्थान नाही आहे. बाबासाहेबांचं वचन, बुद्धाशिवाय, धम्माशिवाय, संघाशिवाय माझ्या जीवनामध्ये दुसरं कोणतं शरणस्थान नाही आहे. नथी मे शरणं अय्यं, बुद्धो मे शरणं वरं, धम्मो मे शरणं वरं, संघो मे शरणं वरं, एतेन सच्च वज्जेन हो तुम्ही जय मंगलम. बाबासाहेब म्हणतात त्या ठिकाणी शरणात आहे. काय श्रद्धा होती बाबासाहेबाची. विश्वासानं बाबासाहेब त्या पत्रकारांना ठासून सांगतात की माझ्या जीवनामध्ये बुद्ध धम्म संघाशिवाय दुसरं कोणतं श्रद्धास्थान नाही. अशी अजोड, अतूट, कमजोर न होणारी, डामाडोल न होणारी अशी श्रद्धा तुम्हा सर्वांची असली पाहिजे. बुद्धांवर श्रद्धा असावी, धम्मावर, संघावर तुमची श्रद्धा असावी, पण कशी? अजोड, अतूट, न तुटणारी, त्याला कोणतं जॉईन न करणारी किंवा मिक्स. समजतं तुम्हाला? मिक्स श्रद्धा, थोडंसं इकडे पण आणि थोडंसं तिकडे पण करतो मी, अशी पण श्रद्धा नसावी, कमजोर श्रद्धा नसावी. तुमची जर बुद्धांवर श्रद्धा आहे तर तुम्ही विश्वासानं स्वतःला ते पटवून द्या, स्वतःला ठासून सांगा की माझी फक्त बुद्धांवर श्रद्धा आहे आणि बुद्धच माझी दुःखमुक्तीचे मार्गदाता आहे. विश्वासानं सांगा. बुद्धाने सांगितलेला धम्मच माझा कल्याणाचा मार्ग आहे आणि भिक्खू संघ माझा कल्याण मित्र आहे. हे पुन्हा 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 तुम्हाला पटवून द्या. श्रद्धा असावी तर बाबासाहेब आंबेडकरांसारखी श्रद्धा असावी बांधवांनो. अशी श्रद्धा आपली असावी. काय आपण पुण्यवान लोक आहोत. बौद्ध धम्माचं पुनर्जीवन बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आपल्या सर्वांना बौद्ध बनवलं. आज 67 वर्ष झाली. आपल्या सर्वांना बौद्ध म्हणून 68व्या वर्षामध्ये आपण पदार्पण केलं. काय बदल झाला आपल्यामध्ये. तुम्ही स्वतःचं चिंतन करा. अगदी डोक्यापासून पायापर्यंत या 67 वर्षांमध्ये काय बदल झाला आपल्यामध्ये. मी तर म्हणतो बदल हा शब्द तरी छोटा आहे. परिवर्तन झालं आपल्यामध्ये. आपल्यामध्ये मूलाग्र परिवर्तन झालं बांधवांनो. हे सगळं काही जे घडलं, हे जे सगळं काही परिवर्तन आपल्यामध्ये झालं, हे केवळ आणि केवळ बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे झालेलं आहे. दुसरा कोणामुळे झालेलं नाही. त्यांनी जर तो महामानव जर झिजला नसता, हा देह सजला नसता. बरोबर आहे ना. तो महामानव झिजला नसता तर हा देह सजला नसता. काय त्या महामानवाने आपल्यासाठी करून ठेवलं. बौद्ध धम्माचं पुनर्जीवन झालं 14 ऑक्टोबर 1956ला. या लोकांना बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध दिला. ज्या लोकांना बुद्ध माहित नाही, धम्म माहित नाही, संघ माहित नाही, अशा लोकांना बाबासाहेबांनी बौद्ध बनवलं, बुद्ध धम्माचा मार्ग दिला. परंतु त्यानंतर मात्र बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी बाबासाहेबांना पुरेसं असं आयुष्य मिळालं नाही बांधवांनो. 6 डिसेंबर 1956ला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. बघा बरं किती दिवस बाबासाहेब जगले बौद्ध म्हणून. 14 ऑक्टोबरला बाबासाहेब बौद्ध धम्माची दीक्षा घेतात. 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेब बौद्ध होतात. आपल्या सर्वांना बौद्ध बनवतात आणि पुढील फक्त 50 दिवस पकडूया आपण, एक तुम्ही टोटल करा, फक्त 50 दिवस. 6 डिसेंबरला बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण झालं. फक्त 50 दिवस बाबासाहेब जगले. बाबासाहेबांनी कितीतरी योजना आखल्या होत्या बौद्ध धम्माचा प्रचार करण्यासाठी. फक्त धम्म दीक्षा देऊनच चालणार नाही. या नवदीक्षितांना बुद्ध समजला पाहिजे. या नवदीक्षितांना बुद्ध धम्म संघ समजला पाहिजे. धम्माचा प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे. बघा 50व्या दिवशी बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणास प्राप्त होतात. तर ज्या लोकांना बाबासाहेबांनी बौद्ध बनवलं त्या लोकांची अवस्था कशी झाली असेल. फक्त 50 दिवसांचे बौद्ध लोक होते त्यावेळेस. फक्त 50 दिवसाचे. हे म्हणजे असं झालं की एखादी आई, गर्भवती आई आपल्या बाळाला जन्म देते. 50 दिवस पर्यंत ती बाळाचं पालन पोषण करते आणि 50व्या दिवशी त्या आईचं निधन होतं. तर विचार करा त्या 50 दिवसाच्या बाळाचं काय होईल. कोण त्याचं पालन पोषण करेल त्या 50 दिवसाच्या बाळाचं.
त्याला दूध कोण पाजेल त्या 50 दिवसाच्या बाळाला? त्याला लहानाचं मोठं कोण करेल? कारण त्याची आई तर निधन पावलेली आहे. कोण करेल? किती मोठा प्रश्न आहे. अगदी त्या 50 दिवसाच्या आई मृत पावलेल्या त्या 50 दिवसाच्या बाळासारखी आपल्या समाजाची अवस्था झाली. कोण सांगेल या समाजाला? बुद्ध कोण सांगेल? या समाजाला बुद्ध धम्माचं तत्वज्ञान कोण सांगेल? हा नवखा बौद्ध समाज आहे. मग या बौद्ध समाजामध्ये बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणं ही सर्वात मोठी जबाबदारी होती बांधवांनो. सर्वात मोठी जबाबदारी. बाबासाहेबांचं संविधान दिलेलंच होतं 1950 मध्ये. संविधानामधून आपल्या सर्वांना आरक्षण मिळालं, सुखसुविधा मिळाल्या, हक्क अधिकार मिळाले. पण 6 वर्षानंतर पुन्हा बाबासाहेब एक जबाबदारी आपल्यावरती देतात, बुद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची. किती मोठी जबाबदारी आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धम्माची दीक्षा देत असताना एक स्टेटमेंट बाबासाहेबांनी सांगितलं होतं. बाबासाहेब असं म्हणतात की माझं शील बलवान आहे, माझी नीतिमत्ता बलवत्तर आहे. काय म्हणतात बाबासाहेब? माझं शील मजबूत आहे, माझी नीतिमत्ता बलवत्तर आहे. तुमचं ही शील मजबूत व्हावं, तुमची ही नीतिमत्ता बलवत्तर व्हावी, याकरिता मी तुम्हाला बुद्धाचा धम्म देत आहे. म्हणजे बाबासाहेबाला हे अपेक्षित होतं की जो कोणी व्यक्ती, जो समाज बुद्ध धम्माचा स्वीकार करीत आहे त्या लोकांनी आपल्या जीवनामध्ये आपलं शील मजबूत करावं, आपली नीतिमत्ता बलवत्तर करावी, हे बाबासाहेबांना अपेक्षित होतं. पण कोण सांगणार? या नवदीक्षित बौद्ध लोकांना बुद्ध धम्म कोण सांगणार? एकतर आपला समाज नुकताच त्या संविधानाच्या सुखसुविधामुळे थोडंसं आता सुखसुविधा मिळू लागलेल्या होत्या, शिक्षणामध्ये आरक्षण मिळू लागलं होतं. तर आता आपली लोक शिक्षण घेतील की बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करत बसतील? वर आपलं घरदार सुधारतील त्या बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करतील? नोकऱ्या पाहतील, नोकऱ्या घेतील त्या बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करतील? काय करतील लोक? आपली बिघडलेली घरची गरिबी ही घडी सुधारतील का 24 तास बुद्ध धम्माचा प्रचार प्रसार करतील? किती मोठी जबाबदारी होती. परिवर्तन झालं, शैक्षणिक परिवर्तन झालं, सामाजिक परिवर्तन झालं, सांस्कृतिक परिवर्तन झालं. अरे पण धम्माचा प्रचार आणि प्रसाराचं काय? कोण पुढाकार घेईल धम्माचा प्रचार करायला? या नवलोकांना, या नवदीक्षितांना धम्म कोण समजावून सांगेल? तर बघा, ते काही गायक मंडळी बघा पुढे आली, जसं वामनदादा कर्डक असतील, त्यांची जी काही टीम होती, तर त्या लोकांनी थोडा पुढाकार घेतला. गल्लोगल्ली गेले, खेडोपाडी गेले, लोकांपर्यंत गेले. बुद्धाचं तत्वज्ञान, बाबासाहेबांचा संदेश अगदी सुंदर अशा लयबद्ध करून आपल्या गीत गायनांमधून त्यांनी गल्लोगल्ली जाऊन, घरोघरी जाऊन बुद्धाचा धम्म प्रचार आणि प्रसार करण्याचा प्रयत्न केला. परंतु इतकंच मुबलक नव्हतं ना. लोकांना बुद्धाचा धम्म समजून सांगण्यासाठी केवळ एवढंच मुबलक नव्हतं, तर यासाठी सर्वात मोठी जबाबदारी होती, ती म्हणजे भिक्खू संघाची. हे बघा, तुम्हाला या स्टेजवरती एवढे मोठे भिक्खू संघ दिसत आहे. आज महाराष्ट्रामध्ये हजारोच्या संख्येने भिक्खू संघ आहे. पण तो जो काळ होता 1956च्या नंतरचा, तो जो दशक होता, त्या दशकामध्ये भिक्खू संघ अगदी नगण्य होता. अगदी बोटावर मोजण्या इतके भिक्षू त्यावेळेस उपस्थित होते. एवढंच काय, तर बाबासाहेब आंबेडकरांना धम्मदीक्षा घेण्यासाठी सुद्धा या महाराष्ट्रामध्ये भिक्खू उपलब्ध झाले नाही. अगदी 1-2 भिक्खू होते. तर बाबासाहेब आंबेडकरांनी कुशीनगरमध्ये राहणारे कोण, भदंत चंद्रमणी महाथेरो यांना नागपूरला निमंत्रित केलं धम्मदीक्षा देण्यासाठी. बघा, त्यावेळेस भिक्षू संघ सुद्धा नव्हता, परंतु भिक्षू संघावरच सर्वात मोठी जबाबदारी होती धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची. तुम्ही विचार करा की आज 67 वर्ष झालेली आहेत, आपल्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बुद्ध धम्म रुजला, आपल्यामध्ये बुद्ध धम्म संघाबद्दल श्रद्धा उत्पन्न झाली. 67 वर्षानंतर आपल्यामध्ये हे जे परिवर्तन झालेलं आहे, तुम्ही स्वतः चिंतन करा, या गोष्टीचं चिंतन करा की धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी ही फक्त भिक्खूंचीच आहे का? फक्त भिक्खूंचीच आहे का? नाही.
बाबासाहेब आंबेडकरांनी याकरिता या धम्मरथाची 4 चाकं सांगितलेली आहे. धम्मरथाची 4 चाकं आहेत. एक भिक्खू आणि भिक्खुणी, दुसरं उपासक आणि उपासिका. जेवढी जबाबदारी धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची उपासक म्हणजे भिक्खू आणि भिक्खुणींची आहे, तेवढी जबाबदारी तुम्हा सर्व उपासक आणि उपासिकांची सुद्धा आहे. भिक्खू तर धम्माचा प्रचार करतच आहेत. बघा किती सुंदर धम्मदेसना केली बघा भंतेजींनी. काही लोकांना ते समजलंही नसेल, इतकं डीप सांगितलं. खूपच सुंदर धम्मदेसना झाली बघा. कधी कधी असे पण आपण धम्मदेसना ऐकायला पाहिजे, कारण प्रॉपर जो बुद्ध धम्म आहे ना, तो भंतेजीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. आज बघा इतक्या सुंदर धम्मदेसना आपल्याला ऐकायला मिळत आहेत. धम्माचा प्रचार आणि प्रसार होतो आहे. मग यामध्ये आपली किती मोठी जबाबदारी आहे. भिक्खू संघ तळमळीने दिवस रात्र धम्माचा प्रचार करण्यासाठी काम करतो आहे. मग यामध्ये आपली सुद्धा काही जबाबदारी आहे ना. तुम्ही जे समोर बसलेले लोक आहात, उपासक आणि उपासिका, मी तुम्हाला सांगतो, तुमची सुद्धा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये खूप मोठी जबाबदारी आहे. तुमचा सुद्धा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. बघा, जेव्हा भगवान बुद्धांनी बुद्धत्वाची प्राप्ती केली, ते दुःखमुक्त झाले, तर भगवान बुद्ध असा विचार करतात की मी तर दुःखमुक्त झालो, मग आता माझ्या पुढे काही उद्देश शिल्लक आहे का, कारण मी तर दुःखमुक्त झालेलो आहे. तर भगवान बुद्ध विचार करतात आणि कटाक्ष टाकतात त्या जनतेकडे. तर विचार करतात, पाहतात की अरे, हे जे लोक आहेत, हे लोक अज्ञानी आहेत, हे लोक अडाणी आहेत, अविद्येमध्ये ग्रासलेले आहेत. अजूनही या लोकांना खरा दुःखमुक्तीचा मार्ग समजलेला नाही आहे. अपार करुणा उत्पन्न झाली बघा. करुणा, आताच भंतेजींनी करुणेवरती सांगितलेलं आहे. करुणा उत्पन्न झाली. काय कशाला म्हणतात करुणा? की जेव्हा कधी तुम्ही एखादा दुःखी व्यक्ती पाहता, एखादा शोकित व्यक्ती पाहता की तो आजारग्रस्त आहे, दुःखी आहे, शोषित आहे, तर त्याचं ते दुःख बघून, त्याचा तो शोक बघून तुमचं मन कंपित झालं पाहिजे. तुमच्या मनामध्ये, तुम्ही म्हणता ना ते हळहळ उत्पन्न होणे, तुमच्या मनामध्ये ती भावना उत्पन्न झाली पाहिजे. अरे अरे, किती हा व्यक्ती दुःखी आहे बिचारा. अरे अरे, हा व्यक्ती किती आजारी आहे. हा व्यक्ती दुःखातून मुक्त झाला पाहिजे. हा व्यक्ती आजारातून, शोषणातून मुक्त झाला पाहिजे. ही जी भावना तुमच्या चित्तामध्ये उत्पन्न होते, याला म्हणतात करुणा. अशी करुणा भगवान बुद्धांच्या चित्तामध्ये उत्पन्न झाली. आणि करुणामुळेच तर भगवान बुद्धाने धम्माचा हा प्रचार आणि प्रसार केला. तर या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी एक प्रश्न उपस्थित केला. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची प्रस्तावना तुम्ही वाचली असेल. कोणी कोणी वाचली प्रस्तावना? भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला. त्या ग्रंथामध्ये प्रस्तावना बाबासाहेबांनी दिलेली आहे. आणि या प्रस्तावनेमध्ये बाबासाहेब आंबेडकर 4 प्रश्नांचा उहापोह करतात. त्या संदर्भात एक प्रश्न भंतेजीने सुद्धा तुम्हाला त्यांच्या धम्मदेसनेमध्ये सांगितला. बाबासाहेब आंबेडकर त्या प्रस्तावनेमध्ये एक प्रश्न असा उपस्थित करतात की भगवान बुद्धांनी भिक्खूची निर्मिती का केली? कारण भगवान बुद्ध तर दुःखमुक्त झाले होते, मग त्यांना भिक्खूंची निर्मिती करण्याचा हेतू काय होता? बघा, ती प्रस्तावना मी लिहिलेली आहे, तुम्हाला वाचून दाखवतो की बाबासाहेब आंबेडकर काय त्या प्रस्तावनेत लिहितात. बाबासाहेब आंबेडकर असं लिहितात की भिक्खू निर्माण करण्यात बुद्धाचा काय हेतू होता? एक पूर्ण पुरुष निर्माण करणे हा हेतू होता काय? म्हणजे जसा एक भिक्खू ध्यान, मनन, चिंतन करून श्रोतापन्न होतो, सकृदागामी होतो, अनागामी होतो, अरहंत होतो, दुःखमुक्त होतो, त्याला बाबासाहेब पूर्ण पुरुष असं म्हणतात. पुढे बाबासाहेब लिहितात की एक पूर्ण पुरुष निर्माण करणे हा हेतू होता काय? की जनतेच्या सेवेला आपले संपूर्ण आयुष्य वाहिलेला मित्र, मार्गदर्शक आणि तत्वज्ञ असलेला एक समाजसेवक निर्माण करणे हा हेतू होता काय? बघा, बाबासाहेब आंबेडकर या प्रश्नाचा उहापोह करतात. मी हे सर्व यासाठी सांगतोय की आज तर भदंत आनंद कौशल्यायन यांच्या जयंतीच्या निमित्ताने धम्म परिषद होत आहे आणि भिक्खू संघावर सुद्धा जशी
धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याची जी जबाबदारी आहे त्याच्या मागची ही धारणा आहे. बाबासाहेब आंबेडकर लिहितात की भगवान बुद्धांनी भिक्खूंची निर्मिती का केली? एक भिक्खू ध्यान मनन चिंतन करून अरहंत होतो, दुःखमुक्त होतो. तर बाबासाहेब असं लिहितात की केवळ दुःखमुक्त करणे हाच भगवान बुद्धाचा उद्देश होता काय? मग जर एक भिक्खू जर दुःखमुक्त झाला तर त्याचा समाजाला काय उपयोग आहे? बाबासाहेब पुढे काय लिहितात? बाबासाहेब लिहितात, या प्रश्नाच्या उत्तरावर बौद्ध धम्माचं भवितव्य अवलंबून आहे. जर भिक्खू हा केवळ पूर्ण पुरुष असेल तर तो बौद्ध धर्माच्या प्रसाराला उपयोगी होत नाही. बाबासाहेबांचं वचन आहे बरं हे, बाबासाहेबांचं वचन आहे. कारण तो पूर्ण पुरुष जरी असला तरी तो स्वार्थी आहे. कारण मी तर दुःखमुक्त झालो, एक भिक्षू दुःखमुक्त झाला, पण त्याचा समाजाला काय उपयोग आहे? तो समाजाची कशी सेवा करतोय? पुढे बाबासाहेब लिहितात की याउलट तो समाज सेवक असला तर बौद्ध धम्मास आशाजनक बनवू शकतो. हे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे. या प्रश्नाचा निर्णय तात्विक सुसंगतीपेक्षा बौद्ध धम्माच्या हिताच्या दृष्टीने जास्त विचार करायला पाहिजे. या ठिकाणी बाबासाहेबांनी भगवान बुद्धांच्या भिक्खू निर्माण करण्यामागचा हेतू विशद केलेला आहे. एक भिक्खू स्वतः ध्यान मनन चिंतन करून निब्बाण मार्गाचा अवलंब करतो आणि ज्या समाजामध्ये राहतो, ज्या लोकांमध्ये राहतो त्याही लोकांना धम्माचा उपदेश करून त्यांनाही निब्बाणाच्या मार्गाकडे घेऊन जातो. हे बघा, एक मूर्तिमंत उदाहरण आहे भदंत बुद्धघोष. एक बुद्धघोष भंतेजी पुण्यामध्ये येतात. पुण्यामध्ये येऊन तुमच्यामध्ये धम्माची प्रेरणा जागृत करतात, स्वतः निब्बाणाच्या मार्गाचा अवलंब करतात, धम्माचा प्रचार प्रसार करतात आणि तुमच्यामध्ये धम्माचं बीजारोपण करतात, तुमच्यामध्ये धम्माप्रती श्रद्धा उत्पन्न करतात. किती मोठं कार्य आहे होय. एक बौद्ध भिक्खू बघा किती मोठं काम करू शकतो. मला वाटते भदंत बुद्धघोष यांच्याकडे पाहिल्यानंतर तुमच्या सर्वांच्या लक्षात येईल, एक भिक्षू धम्माचा प्रचार आणि प्रसार जेवढा जोमाने करू शकतो तेवढा जोमाने प्रचार दुसरं कोणी करू शकत नाही, याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे. एक उपासक आहे, स्वतः धम्माचं आचरण करतो, परंतु तो पूर्ण वेळ देऊ शकत नाहीये. तो आपला पूर्ण वेळ देऊ शकत नाही कारण त्याचा स्वतःचा संसार आहे. पत्नी, आई, वडील, मुलं, बाळ, घर दार, गाडी, बंगला, बँक बॅलेन्स हा सगळा गोतावळा आहे. या सर्व संसारामधून वेळ काढून तो आपला पूर्ण वेळ धम्म कार्यामध्ये देऊ शकत नाही. परंतु एक व्यक्ती शिरोमुंडन करतो, अंगावरती काश्या वस्त्र परिधान करतो, बुद्ध धम्माची काश्या वस्त्र परिधान करतो, भिक्षूची दीक्षा घेतो आणि 24 तास दिवस रात्र 24 तास तो तुमच्यामध्ये केवळ आणि केवळ बुद्ध धम्माच्या प्रचार आणि प्रसार करतो. तर बघा, धम्माच्या प्रचार आणि प्रसारामध्ये एका भिक्खूचा किती मोठा सिंहाचा वाटा आहे हे आज आपण पाहतोय. बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीनंतर अशी अवस्था नव्हती. त्यावेळेस जर तुम्ही विचार कराल तर ते भदंत आनंद कौशल्यान यांच्या जयंतीच्या निमित्ताने परिषद होती आहे, ते होते. भदंत धम्मकीर्ती होते, त्यानंतर धर्मानंद कोसंबी होते. असे काही फक्त हातावर बोटणे म्हणजे हातावर मोजण्या इतपत काही भिक्षू होते. त्या लोकांनी, त्या भिक्षूंनी धम्माचा प्रचार केला नाही असं नाही आहे, पण त्यांनी सुद्धा साहित्यामध्ये क्रांती केली. तुम्ही याच त्या पुस्तकाकडे घ्या, त्याची जिथं पुस्तक स्टॉल लावलेलं आहे की नाही, तुम्ही तिथे जाऊन बघा. तुम्ही फक्त एक पुस्तक उचला, नक्कीच 10 पुस्तकांमध्ये एक पुस्तक भदंत आनंद कौशल्यांजींचं आहे. त्याच्यानंतर ते एक पुस्तक धर्मानंद कोसंबींचं आहे, भदंत धम्मकीर्तीचं आहे. त्यानंतर भदंत नाही राहुल सानकुर्त्यान आहे किंवा भदंत जगदीश काश्यप यांचं आहे. त्यावेळेस म्हणजे भिक्खू संघाच्या पहिल्या फळीने साहित्यामध्ये क्रांती केली. बुद्ध धम्माचे जे साहित्य पालीमध्ये होते त्याचं हिंदीमध्ये भाषांतर केलं. आज जे काही साहित्य तुम्ही वाचता ना पाली त्रिपिटकाच्या संदर्भात, ते सगळं साहित्य
भिक्खू संघाच्या पहिल्या फळीने, त्या पहिल्या पिढीने स्वतः अभ्यास करून, चिंतन करून, त्या भिक्षू संघाच्या पहिल्या पिढीने त्या पाली साहित्याचं हिंदीमध्ये भाषांतर केलं आणि त्यानंतर हळूहळू भिक्खू संघामध्ये वाढ होत गेली. बघा बांधवांनो, एक भिक्षू समाजामध्ये धम्माचं किती मोठं काम करू शकतो. भगवान बुद्धाच्या काळामध्ये पूर्ण नावाचे भिक्षू होतात. भगवान बुद्धांकडे गेला आणि भगवान बुद्धांना म्हणतो की भगवान, माझी अशी इच्छा आहे की जो मध्य प्रांत आहे त्या मध्य प्रांतामध्ये जाऊन मी धम्माचा प्रचार आणि प्रसार करावा, अशी माझी इच्छा आहे. तर भगवान बुद्ध त्याच्याकडे पाहतात की याची तर इच्छा तर आहे, पण हा खरंच धम्माचा प्रचार करू शकतो का? तर त्याची परीक्षा घेण्यासाठी भगवान बुद्ध म्हणतात की अरे पूर्णा, तू ज्या प्रांतामध्ये जात आहे, जो मध्य प्रांत आहे, तू ज्या प्रांतामध्ये जात आहे त्या प्रांतातील लोक अत्यंत चांडाळ आहेत, चांडाळ प्रवृत्तीचे आहेत, ते तुला शिव्या देतील. तर पुन्हा काय म्हणतात, भगवान ते लोक फक्त मला शिव्या देतील ना, मारणार तर नाही ना? तर भगवान बुद्ध पुन्हा म्हणतात अरे पूर्णा, ते लोक तुला शिव्या देणार नाही तर तुला ते मारतील सुद्धा. तर पूर्ण भिक्षू काय म्हणतात, भगवान ते लोक फक्त मला शिव्या देतील, फक्त मारतीलच ना, म्हणजे मला पूर्णपणे जीवनानिशी तर मारणार नाही ना? भगवान बुद्ध पुन्हा म्हणतात की अरे पूर्णा, ते लोक तुला फक्त शिव्या देणार नाही तर तुला जीवेनिशी मारतील. तर पूर्ण काय म्हणतो, भिक्षू पूर्ण काय म्हणतो की भगवान, मी स्वतःला धन्य समजेल की या जीवनाच्या, या दुःखमय जीवनातून मी मुक्त झालो भगवान, आणि याकरिता मी त्यांना धन्य समजेल की त्यांच्यामुळे या जीवनातून मी मुक्त झालो भगवान, मी स्वतःला धन्य समजेल. बघा, भगवान बुद्धाने त्याची परीक्षा घेतली आणि भगवान बुद्ध त्याला आशीर्वाद देतात, मंगल कामना करतात की जा पूर्ण, नक्की त्या प्रांतामध्ये जाण्यासाठी तू योग्य आहेस, तू पूर्ण पात्रतेत आहेस. बघा, एक बौद्ध भिक्षू समाजामध्ये जेव्हा धम्माचा प्रचार आणि प्रसाराचं काम करतो त्या कित्येक ठिकाणी त्याला अपमान सहन करावा लागतो. जेव्हा एक जण अंगावरती चिवर परिधान करतो ना, तर पहिला प्रश्न उपस्थित होतो भोजनाचा. भोजनाची सोय कशी होईल आमची? तर हातामध्ये भिक्षापत्र घेऊन दारोदारी भिक्षा मागतो, पोटाची आपली सोय करतो, भोजनदान घेतो, परंतु कोणाबद्दल द्वेष उत्पन्न करत नाही. एक भिक्षू कोणाबद्दल राग उत्पन्न करत नाही, नित्य नियमाने धम्माचा प्रचार आणि प्रसार करतो. ही करुणा आहे, ही करुणा आहे. या ठिकाणी एवढा मोठा भिक्षू संघ उपस्थित झालेला आहे, दूरदूरून भिक्षू संघ या ठिकाणी आलेला आहे. कशासाठी बरं? तुम्हाला धम्माची देशना देण्यासाठी. ही करुणा आहे की जे लोक अजूनही अज्ञानामध्ये आहेत, ज्या लोकांना अजूनही धम्म समजलेला नाही आहे, त्या लोकांना धम्म समजावा, त्या लोकांना दुःखमुक्तीचा मार्ग समजावा, त्या लोकांना सुखाचा मार्ग कळावा आणि सगळे लोक सुखी व्हावे. ही करुणा आहे, ही करुणा आहे. जसं भंतीजीने आता सांगितली, या करुणा भावने पोटीच तर एवढा मोठा भिक्खू संघ तुम्हाला धम्माची देशना देतोय. बघा, ही करुणा आहे. बघा बांधवांनो, एक भिक्खू धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना केवळ करतच आहे आणि आपण काहीच करत नाही आहे असं पण होऊ नये. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मरथाची जी 4 चाकं सांगितलेली आहे त्याच्यामध्ये 2 चाकं तुम्ही सुद्धा आहात, उपासक आणि उपासिका. एका भिक्खूला धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम करण्यासाठी त्यांना ज्या ज्या संसाधनांची आवश्यकता आहे, संसाधन तुम्हाला समजतात ना, सोर्सेस, ज्या संसाधनांची आवश्यकता आहे ते संसाधन देण्याचं काम, ते दान पुण्य करण्याचं काम कोणाचं आहे? हे उपासक आणि उपासिकांचं आहे ना. आमच्या बुद्धघोष भंतेजींनी पुण्यामध्ये त्या बेळशी लेणीच्या पायथ्याशी 2 एकर जागा घेतली. कशासाठी बरं? तिथं हॉटेल निर्माण करायचं आहे का स्वतःचं ते घर निर्माण करणार आहेत? कशासाठी निर्माण? हे कार्य कशासाठी आहे? की त्यांचं वैयक्तिक काम आहे ते? नाही, नक्कीच नाही. ते करुणेनं या ठिकाणी धम्माचं काम व्हावं, इथे प्रशिक्षित भिक्खू निर्माण व्हावे, याकरिता परिवेश निर्माण व्हावं, विहार निर्माण व्हावं, प्रशिक्षण केंद्र निर्माण व्हावी, धम्माचं केंद्र निर्माण व्हावं, या करुणा भावनेतूनच तर ते धम्माचं काम करताय. बघा,
मग आता मला सांगा, त्यांनी एवढ्या मेहनतीने कष्टाने एवढं मोठं नंदनवन त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे, तर त्याला फुलोरा देण्याचं काम हे तुम्हा सर्वांचं आहे की नाही? आहे ना? नक्कीच आहे. आणि म्हणून एका बौद्ध भिक्षूला धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जे जे आवश्यक आहे ते गोष्टी आपण पुरवल्या पाहिजे, कारण हे तुमची जबाबदारी आहे. बघा, एके दिवशी काय झालं, एका उपासकांनी आम्हाला त्यांच्या गाडीमध्ये बसवलं, भोजनासाठी चला म्हणे भंतेजी. आम्ही गाडीमध्ये बसलो, भोजनाकरता त्यांच्या गाडीमध्ये निघालो. एकदम एसी गाडी, बघा एसी गाडी आहे. पुढे गेल्यानंतर एका सिग्नल वरती गाडी थांबली. त्यानंतर एक भिकारी, भीक मागणारा एक भिकारी असं भीक मागत 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 त्या बाजूने आला आणि मग तो खिडकीला असं टकटक करू लागला, काहीतरी भीक द्या भीक द्या. तर तो जो होता आमचा उपासक, त्याने काच खाली केले आणि तो भिकाऱ्याला म्हणाला, अरे काय भीक मागतो, काहीतरी मेहनत कर ना, कष्ट कर ना, पैसा कमाव ना, असा बोलला. काच वर केला आणि भूरकर गाडी निघून गेली. त्या क्षणापुरता मी विचार केला की बघा, विहारातून निघेपर्यंत हा उपासक, टीका ठिकाणी म्हणून बोलत नाही बरं, सत्य सांगते तुम्हाला, विहारातून निघेपर्यंत, सिग्नलला येईपर्यंत यांनी मला धम्माच्या बाबतीत किती काय काय सांगितलं. धम्माचं काम झालं पाहिजे, भिक्षूंनी कामं केले पाहिजे, असं झालं पाहिजे, तसं झालं पाहिजे. पण क्षणार्धात मी त्याची मानसिकता ओळखली. एक भिकारी त्याच्याकडे आला, भीक मागतोय, तर त्याला भीक देणं दूरची गोष्ट, त्याला उपदेश करतो, काहीतरी मेहनत कर, कष्ट कर. त्याचा उद्देश, म्हणण्याचा उद्देश बरोबर होता. पण मला सांगा, एखाद्याला आपण म्हणतो की मेहनत कर, कष्ट कर, तर त्याला मेहनत किंवा कष्ट करण्यासाठी, पैसा कमवण्यासाठी संसाधन कुठे निर्माण केली आपण? फक्त उपदेश दिला, संदेश दिला आणि निघून गेलो. पण त्याला तसं प्रॉपर बनवण्यासाठी संसाधन कुठे निर्माण केली आपण? मग जी लोक भिक्षूंकडून अशी अपेक्षा करतात की भिक्षूंनी दिवस रात्र काम करावं, भंतेजीने दिवस रात्र धम्माचा प्रचार प्रसार, अरे करतात ना, हे शिरोमणनं उगच थोडी केलेलं आहे, हे अंगावरती काशावर थोडी घातलेलं आहे, उगच घातलं का? हे परिवाराचा त्याग का उगच केला का? नाही. इथे बसलेल्या प्रत्येक भिक्षूला किमान 20-20 वर्ष झालेली आहेत. बघा, 20-20 वर्ष करतायत ना काम. पण मला सांगा, एका भिक्षूला धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी ज्या संसाधनांची आवश्यकता आहे, या संसाधनांना पुरवण्याचं काम कोणाचं आहे बरं? तुम्हा सर्वांचं आहे ना? नक्कीच तुम्हा सर्वांचं आहे. आता बघा, संसाधन म्हणजे काय? जसं आम्ही औरंगाबादला राहतो, औरंगाबादवरून आम्ही गाडीने या ठिकाणी आलो, तर गाडीचा पेट्रोलचा खर्च, हे संसाधन आहेत बरं. म्हणजे हे छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या ना, पण धम्माचा प्रचार प्रसार करण्यामध्ये फार आवश्यक आहे. आम्ही, म्हणजे माझ्यासोबत भदंत धम्मबुद्धी सुद्धा आहे, भदंत करुणानंद सुद्धा आहे. बघा बांधवांनो, कंटिन्यू आमचे धम्म दौरे सुरू आहेत. इथं उपरवड साहेब आहेत, उपरवड परिवार सुद्धा बसलेला आहे. ज्यांच्याकडे आमचा नंबर सेव्ह आहे ते नक्की आमचं स्टेटस पाहतात. मागच्या 15 फेब्रुवारी पासून तर आता 15 जानेवारी पासून तर आता या 5 फेब्रुवारी पर्यंत कंटिन्यू आमचे धम्म दौरे सुरू आहेत. धम्मदौरे सुरू आहेत. बघा, कंटिन्यू दिवस रात्र धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम सुरू आहे. जे लोक युट्यूबला आमची प्रवचन ऐकतात, जे लोक आमच्या स्टेटसला पाहतात, त्यांना नक्कीच माहीत झालं असेल. बघा, दिवस रात्र बौद्ध भिक्खू संघ धम्माच्या प्रचार आणि प्रसाराचं काम करत आहे. पर बांधवांनो, अशा भिक्खू संघाला आयु, वन्न, सुख, बल किंवा धम्म प्रचाराकरिता गती देण्याचं काम हे तुम्हा सर्व उपासक आणि उपासिकांचं आहे. धम्माचं काम करणं हे केवळ एका भिक्खूचं काम नाही आहे, हे तुमचं सुद्धा सर्वांचं काम आहे. आणि म्हणून धम्माच्या प्रचार आणि प्रसारामध्ये जेवढी जबाबदारी एका भिक्खूची आहे, भिक्खू संघाची आहे, तेवढीच जबाबदारी तुम्हा उपासक आणि उपासिकांची सुद्धा आहे. मी तर पूजनीय भंते बुद्धघोष आमचे खूप जुने मित्र आहे, त्यांचं नक्कीच अभिनंदन करतो. बघा, मुळाव्यातून ते निघाले, खरं ते सांगतो बघा तुम्हाला, भंतेजींना नक्कीच हसायला येईल. मुळाव्यातून ते निघाले, फक्त एक चिवर घेऊन ते निघाले. फक्त एक 12वी पास झाली, टीसी काढली, एक बॅग घेतली, बॅगीने चिवर भरलं, आंतरसक भरलं, कोलगेट, माझ्या समोरची गोष्ट बरं,
कोलगेट ब्रश भरला आणि निघाले. म्हटलं म्हणते आता कुठं जाता? बघू म्हणे, जिधर जाऊ तिकडे धम्माचं काम करू म्हणे आपण. पुण्याला आले. कधी आले म्हणते जी? 2006ला, म्हणजे किती वर्ष झाले बघा, 2006-05 ला आले ना, जवळपास 15 वर्ष होऊन गेले बघा. 15 वर्षापूर्वी भंतेजी या पुण्यामध्ये येतात, तुम्हा सर्वांमध्ये स्वतःची प्रतिमा निर्माण करतात, तुमच्यामध्ये श्रद्धा आणखीन द्विगुणित करतात, तुम्हाला दान देण्यासाठी प्रवृत्त करतात, आणि तेव्हा जाऊन एक तप झाला बघा. एवढ्या ऐतिहासिक लेणीच्या पायथ्याशी त्यांनी 2 एकर जागा विकत घेतली. हे किती मोठं काम केलं बघा भंतेजींचं. एकदा टाळ्या वाजून पुनश्च एकदा भंतीचा तुम्ही सन्मान आणि सत्कार करायला पाहिजे. हे साधं सोपं काम नाहीये. नक्कीच त्यांना हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या असतील. जे लोक 100 रुपये देतात आणि हजाराच्या गोष्टी करतात, त्या लोकांसोबत बी त्यांचा पंगा झाला असेल, कित्येक ठिकाणी बोलणं झाले असतील, ऐकावं लागलं असेल, कधी कधी अपमान सहन करावं लागेल. अशा गोष्टी समाजामध्ये घडतात, हो नक्कीच घडतात. कित्येक ठिकाणी गेल्यानंतर हजाराच्या गोष्टी केल्या तरी 1 रुपया सुद्धा दान मिळत नाही. आणि जेव्हा लोकांना पैसे मागतो, दान मागतो, तर लोकांना असं वाटते, हा काय भंतेजी फक्त पैसाच मागतात, हे भंतेजी फक्त पैसाच मागतात. बांधवांनो, पैसा घेऊन मोठी जायदाद निर्माण करायची नाहीये. एक भिक्षू जर मरण पावला ना, एक भिक्षू जर मरण पावला तर त्याने त्याच्या भिक्षू जीवनामध्ये जे जे काही निर्माण केलं आहे ती सगळी भिक्खू संघाची प्रॉपर्टी होत असते, त्याच्या मायबापाची होत नाही. लेकरं बाळ तर नसतातच. लक्षात येते का तुमच्या? परिवार तर नसतोच. आज भंतेजींनी एवढी मोठी जागा विकत घेतली, त्यांच्या मृत्यूनंतर ती जागा कोणाची होणार आहे? समाजाची जागा आहे ना ती. त्या ठिकाणी विहार निर्माण होईल, प्रशिक्षण केंद्र निर्माण होतील. तुमच्यासाठी भंतेजींनी हे करून ठेवलेलं आहे, तुमच्यासाठीच करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून मला तरी असं वाटतं की भंतेजींनी ज्या ज्या गोष्टी, म्हणजे तुमच्याकडून जे जे दान पुण्य प्राप्त झालं त्या संसाधनांवर एवढं जे मोठं काम या ठिकाणी निर्माण केलेलं आहे, त्या कार्याला आम्ही ती जागा पण बघितली, माळरान आहे पूर्ण बघा. त्या ओजाड आणि ओसाड माळ रानावर भंतेजींनी धम्म ज्ञानाचा तो बोधिवृक्ष त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. त्या बोधिवृक्षाला खत पाणी देण्याचं काम हे आपल्या सर्व उपासक आणि उपासिकांचं आहे. बांधवांनो, पुण्यामध्ये नक्कीच भिक्खूंची संख्या कमी आहे. आम्ही आता सर्वे करतोय ना, तर नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक किंवा मुंबई भागामध्ये भिक्खूंची संख्या सर्वात जास्त आहे. नागपूरमध्ये भिक्षूंची संख्या सर्वात जास्त आहे. औरंगाबादमध्ये सुद्धा भिक्खूंची संख्या सर्वात जास्त आहे. पुण्यामध्ये मात्र भिक्खूंची संख्या फार कमी आहे. अगदी 4-5 भिक्षू आहेत, त्यापैकी एक भिक्षू आपले बुद्धघोष भंतेजी आहेत, आणखीन काही भिक्षू आहेत. एवढी भिक्खूंची संख्या कमी आहे. त्यातल्या त्यात भिक्खूंची संख्या कमी आहे आणि आमचे भंतेजी जर धम्माचं काम करत असतील, आम्हाला स्वाभिमानानं सांगावं असं वाटतं की आमचे एक भंतेजी पुण्यामध्ये राहतात आणि पुण्यामध्ये राहून धम्माचं काम करतात. याचा आम्हाला सार्थ स्वाभिमान आहे बांधवांनो. आणि शेवटपर्यंत, मी तरी म्हणतो शेवटपर्यंत, जोपर्यंत बुद्धघोष भंतेजी पुण्यामध्ये आहेत तोपर्यंत धम्माचं काम असंच जोमानं चालणार आहे. यासाठी तुमचं सर्वांचं सहकार्य नक्कीच लाभणार आहे. मी पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती अनंत मंगल कामना अर्पण करतो. बांधवांनो, ही बाबासाहेबांना दिलेली आपल्यावर सर्वात मोठी जबाबदारी आहे. आज भिक्खूंची संख्या कमी आहे, हळूहळू संख्या वाढत चाललेली आहे, पण जे कोणी भिक्खू जोमानं धम्माचं काम करीत आहे त्यांच्याशी अगदी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं राहा. आपल्याला जे काही प्राप्त झालेलं आहे हे बाबासाहेबांमुळे प्राप्त झालं. आपली ऊर्जा धम्माच्या कामी आली पाहिजे, आपला पैसा धम्माच्या कामी आला पाहिजे, आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण धम्माच्या कामी आलं पाहिजे. हेच तर बाबासाहेबांनी आपल्या सर्वांना दिलेलं आहे बांधवांनो. आणि म्हणून मला तरी असं वाटतं की पुण्यासारख्या या ऐतिहासिक शहरामध्ये पूजनीय बुद्धघोष भंतेजींनी जो धम्माचा हा गाडा या ठिकाणी निर्माण केलेला आहे, त्या गाड्याला नक्कीच पुढं नेण्यासाठी आपण सर्व तन मन धनाने सहकार्य कराल अशी आपल्या सर्वांकडून या ठिकाणी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आपल्या सर्वांना पुनश्च एकदा या ठिकाणी मंगलकामना अर्पण करून मी या ठिकाणी अधिक न बोलता या ठिकाणी थांबतो. पुनश्च एकदा सर्व उपासक उपासिका, दानदायक दायिका आपल्या सर्वांप्रती मंगलकामना अर्पण करून या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.